नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, काही गेल्या महिन्यापूर्वी खूप अवकाळी पाऊस झाला होता. तेव्हा सोयाबीन काही कापसाची नुकसान झाली होती. तरी बी आता तीच नुकसान चालू आहे शेतकऱ्याची. कोणाच्या म्हणजे सोयाबीन सुड्या लाविले आणि कोणाची कापूस याचाची राहिलेली आहे. तर आता म्हणजे सोयाबीनची सुड्या लावी असल्यामुळे झाकून गिकून ठेवलेली आहे, पण कापसाची अशी नुकसान आहे म्हणजे कापूस फुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये वाती तयार झालेलं आहे. कापसाने पावसाने वाती तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला दाखवतो पाठीमागे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग स्किप करू नका, काही नका. चला मग, ना वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो. हे बघा, हे असं झालेलं आहे शेतकऱ्याची नुकसान. हे बघा, कापसाच्या वाती झालेल्या आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. हे पहा वाती. कसं करायचं शेतकऱ्यांनी? पहिली तर दिवाळी तर पहिली अशीच गेली, पण आता शेतकऱ्याची अशी दैन चालू आहे परिस्थिती. म्हणजे परिस्थितीचं विचारूच नका तुम्ही मित्रांनो. कसं करायचं शेतकऱ्यांनी? म्हणजे तोंडातला घास, म्हणजे कपाशीचं बी आता अशीच नुकसान आहे. तोंडातला घास चाललेला आहे. हे बघा, अवकाळी पाऊस झालेला आहे आमच्याकडे आजबीक, आणि लगातार 4 दिवसापासून अवकाळी पाऊस व्हायला लागला. तर बघून घेऊ शकता तुम्ही. हे बघा शेतकऱ्याची किती, हे बघा कापसाची वाती आताशा म्हणजे कापसाच्या वाती झालेल्या आहे. हे बघा, वाती झालेलं आहे मित्रांनो. शेतकऱ्यांनी करायचं कसं? कसं जागायचं, कसं नाही शेतकऱ्यांनी? सांगा बरं मित्रांनो तुम्ही. हे अशा झालेल्या आहे वाती. बघा, हे बघा आता कसं झालं बोंड. हे बोंड बघून घेऊ शकता तुम्ही. हे अशा बोंड झालेले. काय करायचं शेतकऱ्यांनी? यंदा शेतकऱ्यावर म्हणजे संकट चांगलंच कोसळलेलं आहे मित्रांनो. शेतकरी म्हणजे हे चांगलाच असा संकटात, हे चांगला सोयाबीनच्या टायमात तर गेला संकटात, पण आताच्या बी कपाशीच्या पिकामध्ये बी तीच नुकसान आहे. हे बघा आता हे झाड कसं करायचं आणि काय भाव भेटणार आहे आशाला? सरकी उघडी पडलेली, सरकी. हे बघा, सरकी उघडी पडलेली आहे. सरकी चांगलीच उघडी पडलेली. आणि याला भाव भेटणार आहे का? याला भेटणार आहे 2-3 हजार रुपये क्विंटल भाव भेटन. 2-3 हजार रुपये क्विंटल. काय होणार शेतकऱ्याचं? त्याचा खर्च तर भागत नाही. हे असं झालेलं आहे बघा. हे बंदा प्लॉट असाच आहे, म्हणजे सगळीकडेच आहे बरं का. प्लॉट नाही बंदा म्हणजे. हे बघा, आभाळ आलेलं आहे, खूप आभाळ आलेलं आहे. हे पहा आभाळ. शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. हे असं आहे मित्रांनो. कशी शेतकऱ्याची खूप नुकसान आहे मित्रांनो, बघून घेऊ शकता तुम्ही. आणि आता बघितलेलं जे व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. कापसाची कशा झाल्या, कशी नाही, कशी शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे. लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.